मंजूच्या मालिकेमध्ये आपल्याला आता एक भारी असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मंजूने जे ठरवलं होतं ते तिनं पूर्ण केलेलं आहे. ती तात्यांच्या घरी गेलेली आहे आणि तात्याच्या घरी जाऊन मंजूने चोरावर मोर बनत जी फाईल पूर्वाने चोरलेली होती आणि ती फाईल तात्याकडे देऊन टाकलेली होती, ती फाईल मंजूने तात्याच्या घरी जाऊन तिजोरीतनं काढून ती परत सत्याकडे सुद्धा दिलेली आहे. मंजूचा जो डाव होता की तात्याच्या घरी जायचं आणि मग तिथनं माहिती काढायची, त्याचबरोबर फाईल शोधायची, ही देखील गोष्ट आता पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ती फाईल तिने आणून सत्याच्या ताब्यात देखील देऊन टाकलेली आहे आणि त्या तिजोरीमध्ये तिने डुप्लिकेट फाईलसुद्धा ठेवलेली आहे. आपल्याला तर माहितीच आहे की जेव्हापासून मंजू सत्याला म्हणत असते की मला तात्याकडे जायचं आहे, तेव्हापासून सत्या तिला सांगत असतो की अजिबात तू तात्याकडे जायचं नाहीये. पण मंजू मात्र तिच्याच गोष्टीवर ठाम आहे. काही जरी झालं तरी तात्याच्या घरी गेल्याशिवाय आपल्याला नक्की कोणता पोलीस ऑफिसर करप्ट आहे आणि तात्याला मदत करतोय ते कळणार नाही. त्याचबरोबर तात्याची फाईल कुठं गेली आहे ते देखील कळणार नाही. कदाचित ती फाईल तात्याच्याच घरी असेल तर मग तर ती फाईल आपल्याला कधीच मिळणार नाही असं ती सत्याला सांगत आहे. तेव्हा सत्या म्हणतो, मग मंजू तू काय ठरवले ते सांग. तेव्हा ती सांगते, सत्या मी जे ठरवलंय ना ते आता ठाम आहे. मला तात्याच्या घरी जावं लागणार आहे आणि तात्याच्या घरी गेल्याशिवाय आपल्याला या गोष्टीतला कोणताच छडा लागणार नाही. त्यामुळं तू मला परवानगी दे तात्याच्या घरी जाण्याची. आणि आता सत्याने देखील तिला परवानगी दिलेली असते. आणि दुसऱ्याच दिवशी तात्या त्यांच्या घरी आलेला असतो. तात्या आलेला पाहून खरं तर सत्याला खूपच राग आलेला असतो. पण आता सगळा प्लॅनिंगचा भाग असतो. सत्या आणि मंजू यांनी जो प्लॅन केलेला आहे तो आता घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तात्या येऊन त्यांच्या घरात बसतो आणि सत्याच्या डोक्याची शिरच हलते. सत्या लगेच तात्याच्या अंगावर जात म्हणतो की तू या घरामध्ये कशाला आलेला आहेस? तुला सांगितलंय ना या घरामध्ये पाऊल देखील ठेवायचं नाही. तेव्हा लगेच तो सत्याला म्हणतो, सत्या अरे तू किती गरम डोक्याने विचार करतो. अरे माझी मानस कन्या येते आहे, तिची तब्येत विचारण्यासाठी मी आलेलो आहे आणि तुम्हाला असा हकलून देतोयस, कसं वाटतं तुला हे? अतिथी देवो भव, आलेल्या माणसाशी आलेल्या पाहुण्यांशी कसं वागावं सत्या हे तुला माहिती नाहीये का? तेव्हा सत्या म्हणतो, तू आमचा अतिथी नाहीयेस, तू आमचा पाहुणा वगैरे नाहीयेस. तुझी काय लायकी आहे ना ती मला चांगली माहिती आहे. त्यामुळं आमच्या घरातलं आता पाणी सुद्धा तुला मिळणार नाही. आत्ताच्या आत्ता इथून उठायचं आणि आमच्या घरातून बाहेर निघायचं. असं म्हणून सत्याने चक्क आता तात्याचा हात धरलेला असतो आणि त्याला हाताला धरून उठवलेलं असतं आणि आता त्याला घराच्या बाहेर हाकलत असतो. खरं तर माया त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण मायाचं मात्र सत्या काय ऐकत नसतो. पण आता सत्याला विरोध केलाय तो म्हणजे मंजूनं. खरं तर या गोष्टीमुळे घरातले सगळे आश्चर्यचकित झालेले आहेतच, पण तात्या सुद्धा आश्चर्यचकित झालाय. मंजूनं डायरेक्ट सत्याला सांगितलेलं आहे की सत्या थांब, माझे ते वडिलांसारखे आहेत आणि त्यामुळं तू त्यांना हाकलून देऊ शकत नाही. अरे तुला कळत नाही का ते माझी तब्येत विचारण्यासाठी आलेले आहेत, ते मला मानस कन्या म्हणत आहेत म्हणल्यानंतर तू त्यांना कसं काय हाकलून देऊ शकतो ना तेच मला कळत नाही. तेव्हा सत्या चिडतो आणि म्हणतो, मंजू तू कोणाची बाजू घेतेस, तुला कळतंय का? मंजू म्हणते, हो मला कळतंय मी कोणाची बाजू घेते ते. मी बाजू घेते माझ्या वडिलांसारख्या असणाऱ्या एका व्यक्तीची, ज्या व्यक्तीनं मला मानस कन्या मानलेला आहे. त्यामुळे तू त्यांना हाकलून देऊ शकत नाही सत्या. खरं तर हे सगळ्यांसाठी शॉकिंग असतं. सगळ्यात जास्त हे शॉकिंग असतं ते म्हणजे तात्यासाठी. त्याला कळतच नाही की नक्की घरामध्ये चाललंय काय. एक तर सत्या आणि जयद्याची भांडणं चाललेली आहेत आणि आता इथं दिसतंय सत्या आणि मंजू यांचे देखील भांडणं चाललेले आहेत. आता या गोष्टीचा गैरफायदा घ्यायचा त्यांनी ठरवलेला आहे. पण त्याला काय माहिती की मंजूच्या डोक्यामध्ये नक्की काय प्लॅनिंग चालू आहे. त्याला मंजू बोलत असते आणि सांगते सत्याला की हे बघ ते माझ्या वडिलांसारखे आहेत, त्यामुळं ते इथं मला भेटायला येऊ शकतात. अरे एवढंच काय, ते मला ते त्यांच्या घरी सुद्धा घेऊन जाऊ शकतात आणि त्यांनी मला घरी जरी नेलं तरी माझी तयारी त्यांच्या घरी सुद्धा जाण्याची आहे. सत्या म्हणतो, शक्य आहे का तुला त्यांनी घरी नेणं? अगं ते फक्त तुझ्यावर कोरडी माया करतात आणि इथे विचारायला येतात. विचारताना ते तुला घरी घेऊन जाऊ शकतात का? तात्या म्हणतो, तुला वाटतंय का सत्या मी हिला घरी घेऊन जाऊ शकत नाही? तेव्हा मंजू म्हणते, बघा यांना वाटतंय की तुम्ही फक्त कोरडी कोरडी माया करताय, तुमचं बोलणं सगळं खोटं आहे. तात्या तुम्ही मला घरी नेऊ शकणार आहे का? असं आता मंजू बोलते. आता तात्याला कळत नाही की या गोष्टीवर काय उत्तर द्यावं, कारण घरामध्ये आर्यन आणि पूर्वा हे त्याला फाडून खातील ही गोष्ट त्याला माहिती असते. कारण जर का पूर्वाला कळलं की घरी मंजू आलेली आहे तर ती शांत बसणार नाही. पण आता इथं निर्णय द्यावा लागत असतो. तात्या म्हणतो, हो मी तयार आहे. तेव्हा सत्या चिडतो आणि म्हणतो, ठीक आहे तुला जायचं आहे ना तर जा या तात्याबरोबर. आणि मंजूला तर तेच पाहिजे असतं. मंजूने अगोदरच सामान भरलेलं असतं आणि सत्याने तिची बॅग भरून
आता मंजूच्या हाताला धरून तात्याच्या गाडीपर्यंत पोहोचवलेलं असतं आणि आता तात्याचा देखील नाईलाज झालेला असतो. तात्याने आता गाडीचा दरवाजा उघडून मंजूला त्यामध्ये बसवलंय आणि माझी मानस कन्या चल तू माझ्या बरोबर असं म्हणून त्याने आता तिला घेऊन चाललेला आहे. खरं तर मंजूला वाईट वाटतंय. मंजूचे सगळं लक्ष, मंजूची नजर ही सत्याकडे असते आणि सत्याचं देखील मन अजिबात मानत नसतं. पण आता मंजूने धाडसी निर्णय घेतलाय आणि आपण तिला साथ द्यायचं ठरवलंय, त्यामुळे तो शांत बसतो. मंजू हळूच हातानं त्याला बाय बाय करत असते आणि सत्याचं लक्ष तिच्या हाताकडे असतं. पण आता कोणालाच काही कळू द्यायचं देखील नसतं आणि मंजू आता तात्याच्या गाडीमध्ये बसलेली असते आणि आता मंजू जाणार असते. खरं तर सत्याचे डोळे भरून आलेले असतात. त्याला माहित असतं की मंजूने धाडसी निर्णय घेतलाय, पण आता नाईलाज आहे म्हणून त्याने त्याला होय म्हणलेलं असतं. आणि अशा प्रकारे तात्या तिला घरी घेऊन जातो. घरी घेऊन गेल्यावर मात्र तात्याने लगेच पूर्वाला फोन केलेला आहे आणि सांगितलंय की आत्ताच्या आत्ता आपल्या अड्ड्यावर येऊन तुम्हाला भेट. पूर्वा म्हणते काय झालं? तेव्हा तो म्हणतो आल्यानंतर आपण बोलूया, फोनवर बोलण्यासारखा मुद्दा नाहीये. पूर्वा म्हणते नक्की काय झालंय तात्या? तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही मानिनीचं तर काही केलं नाही ना? तात्या म्हणतात बबडे बाकीच्या गोष्टी आपण बोलूया, मी काही केलेलं नाहीये, फक्त मी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, तो मला तुला सांगायचा आहे. आता पूर्वा विचारते कोणता महत्त्वाचा निर्णय? तेव्हा तात्या म्हणतात अड्ड्यावर भेट आणि आता पूर्वा अड्ड्यावर आलेली असते. ती विचारते काय झालं, तुम्ही मला एवढ्या धावपळीत का बोलवलं? तेव्हा तात्या सांगतात की एक मी निर्णय घेतलाय, तो म्हणजे मी मंजूला आपल्या घरी आणून ठेवलेलं आहे. तेव्हा पूर्वा चिडते आणि म्हणते अहो तात्या तुम्हाला कळतंय का? तुम्ही कशाला आणलंय तिला? अहो ती पोलीस आहे, कशी जरी असली तरी ती पोलीस आहे, अंध असली तरी ती पोलीस आहे. आणि आता मी घरी कसं यायचंय? का मी तुमच्या घरी राहायचं नाहीये? तुम्हाला पटत नाही का मी तुमच्या घरी राहिलेलं? तात्या असं का करून ठेवलंय तुम्ही? तात्या म्हणतात माझा नाईलाज झाला होता, मला त्यांनी तिथं अशा काही पद्धतीनं बोलले की मला नाही म्हणता आलं नाही. आणि उलटं बरं आहे ना, सत्या आणि मंजू जर का वेगवेगळे राहिले तर कटकारस्थान करणार नाहीत आणि उलट आपल्याला वेळ मिळेल. तेव्हा पूर्वा म्हणते तात्या तुम्हाला कळत नाहीये, ते खूप मुरलेले आहेत, कदाचित त्या मंजूला दिसतच असेल तर तुम्ही काय करणार आहे? त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तुमच्या फाईल वगैरे ठेवलेल्या आहेत, तुम्हाला आठवतंय का? तात्या म्हणतात हो मला आठवतंय, तुम्हाला फाईल आणून दिलेली होती. तेव्हा ती म्हणते हो ती फाईल कुठे आहे तात्या, तुम्हाला आठवतंय का? कारण ती फाईल अतिशय महत्त्वाची आहे. तात्या म्हणतात अगं बबडे तू काही काळजी करू नको, त्या सगळ्या फाईल वगैरे आहेत ना त्या सगळ्या व्यवस्थितपणे ठेवलेल्या आहेत. ती म्हणते तात्या एक गोष्ट लक्षात ठेवा की मंजू तुमच्यापर्यंत पोहोचते म्हणजे ती काही सहजासहजी पोहोचलेली नाहीये, तिच्या डोक्यामध्ये काहीही प्लॅनिंग असू शकतं, त्यामुळं आपल्या घरातली कोणतीच गोष्ट आता सेफ नाही असं मला वाटू लागलेलं आहे. तात्या म्हणतात तू काही देखील काळजी करू नको, मला माहिती आहे तुम्हाला फाईल दिली होती आणि ती फाईल किती महत्त्वाची आहे ते देखील मला माहिती आहे, कारण ती फाईल म्हणजे माझं जेलमध्ये जाण्याचं तिकीटच आहे, त्यामुळं ती फाईल मी अतिशय व्यवस्थितपणे जपून ठेवलेली आहे. पूर्वा म्हणते तात्या ती फाईल मी पोलीस स्टेशनमधून कशी काढली ना ते मला माहिती आहे आणि ती फाईल आणून मी तुम्हाला इथं दिलेली होती, खरं तर तुम्ही ती फाईल इथंच ठेवायला पाहिजे होती, ती फाईल तुम्ही कुठे ठेवली आहे? तात्या म्हणतात अगं बबडे ती फाईल मी व्यवस्थितपणे आपल्या घरातल्या लॉकरमध्ये ठेवलेली आहे आणि तिथपर्यंत ती मंजू पोहोचणं शक्यच नाहीये असं तात्या छाती ठोकपणे सांगतायत. पण पूर्वाला मात्र शंका आलेली आहे. पूर्वा म्हणते तात्या तुम्ही ना खूप घाळ झालेला आहात, तुम्हाला कळत नाहीये ते मंजू काय करू शकते, तिच्यासाठी चाव्या शोधणं आणि ते कुलूप तोडणं म्हणजे काय अशक्य गोष्ट नाहीये. लक्षात ठेवा ती अतिशय चालाक पोलीस आहे. आणि आता तात्याला सुद्धा खरं तर दम लागलाय, तात्याला सुद्धा आता भीती वाटू लागली आहे. खरंच असं होऊ शकतं का? कारण एकतर मंजू ती घरी आहे, पूर्वा आणि तात्या हे इकडं अड्ड्यावर बसलेले आहेत, जर का मंजूने तिकडं काही केलं तर आपल्याला काही कळणार देखील नाही अशी शंका आता तात्याच्या मनात येऊ लागलेली आहे. आणि तात्याची शंका आता खरी होताना आपल्याला दिसणार आहे, कारण मंजू इथं घरी पोहोचलेली आहे आणि मंजूने सगळीकडं फाईल शोधायला सुरुवात केलेली आहे. सगळ्या कपाटांमध्ये इकडं तिकडं ती शोधाशोध करू लागलेली आहे आणि घरामध्ये आर्यन देखील नाहीये. त्या गोष्टीचा फायदाच आता मंजूला झालेला आहे. अजून मंजूला कळलेलं नाहीये की ही पूर्वा आणि आर्यन हे तात्यासाहेबांचे मुलं आणि मुलगी आहेत, पण आता मंजू फाईल शोधत आहे. मंजूला ती फाईल वाटते की तात्यांकडे मिळू शकते म्हणून तर तात्या सुटला आणि मग आता ती घरामध्ये इकडं तिकडं शोधत असते. तेव्हा ती तात्यासाहेबाच्या बेडरूममध्ये जाते, तेव्हा तिला कळतं की तिथं एक खूप मोठी तिजोरी आहे आणि त्या तिजोरीकडं तिचं बरोबर लक्ष गेलेलं आहे. नक्कीच या तिजोरीमध्ये काहीतरी महत्त्वाच्या वस्तू ठेवलेल्या असणार आहेत, या तिजोरीमध्ये तात्यांच्या महत्त्वाच्या फाईल असू शकणार आहेत, ती फाईल इथंच असणार आहे असा संशय तिला आलेला आहे. आणि मग तिने तिच्या डोळ्यावरचा तो काळा गॉगल काढून टाकलेला आहे आणि आता ती त्या तिजोरीच्या चाव्या देखील शोधत आहे. इकडं तिकडं शोधत असताना तिची नजर बिछाण्याकडे जाते आणि बिछाण्याच्या उशीखाली असलेल्या त्या चाव्या तिला सापडलेल्या आहेत आणि त्या चाव्या उचलून ती आता त्या तिजोरीकडे चाललेल्या आहे.
इकडं तात्या आणि पूर्वा यांची जी शंका होती की मंजू तिथं शांत बसणार नाही, ती शंका खरी होताना आपल्याला दिसत आहे. सत्या आणि मंजूने केलेला प्लॅन हा सक्सेस होताना दिसत आहे. मंजू आता बरोबर तात्यासाहेबाच्या बेडरूममध्ये असलेल्या त्या तिजोरीपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्या तिजोरीपर्यंत पोहोचून तिने ती तिजोरी उघडली आहे आणि त्या तिजोरीमधून बरोबर तिने ती फाईल काढलेली आहे. फाईल चाळल्यानंतर तिला कळतंय की हीच ती फाईल आहे जी फाईल आपल्या पोलीस स्टेशनमधून घाळ झालेली होती. म्हणजे नक्कीच तात्याला कोणता तरी पोलीस मदत करतोय ही शंका आता पुन्हा एकदा तिच्या मनामध्ये आलेली आहे आणि तिला कळलंय की आता तात्या आपल्या मुठीत आलेला आहे. तिनं लगेच सत्याला फोन केलेला आहे आणि सत्याला सांगितलंय, सत्या मला तुला भेटायचं आहे. सत्या म्हणतो, काय झालं? मी तुला जाऊ नको म्हणलं होतं, तू गेलीस, तिथं काहीतरी घडलंय ना? तिथं काहीतरी टेन्शन आलंय का? तिथं काय झालंय का? असं म्हणून सत्या तिला विचारतो. तेव्हा ती म्हणते, काही झालेलं नाहीये, उलट मी आल्याचा फायदा झालाय सत्या. आपल्या हातामध्ये तात्यासाहेबाची फाईल लागलेली आहे. सत्या म्हणतो, खरंच का? ती म्हणते, हो. तो म्हणतो, मग आता तू काय करणार आहेस? ती म्हणते, आत्ताच्या आत्ता मला तुला भेटायचं आहे आणि भेटून ही फाईल मला तुझ्या ताब्यात द्यायची आहे, कारण ती फाईल इथं जर का राहिली तर ती सेफ नाहीये. सत्या म्हणतो, अगं पण तू तिथं सेफ आहेस का याची मला काळजी वाटते जास्त. मंजू म्हणते, तू माझी काहीच काळजी करू नको, आत्ताच्या आत्ता तू मला भेटायला ये. असं म्हणून तिने सत्याला भेटायला बोलवलेलं आहे आणि सत्या पण लगेच धावत पळत एका ठिकाणी भेटायला पोहोचलेला आहे. मंजू देखील त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आहे आणि तिने सत्याला सांगितलंय, या फाईलचे फोटो देखील काढून घेणं गरजेचं आहे. जर का ही फाईल परत भविष्यात गाळ झाली किंवा काय झालं तर आपल्याला ही फाईल पुन्हा एकदा तयार करता आली पाहिजे. अशा प्रकारे आपण त्याचे फोटो देखील काढून ठेवूया. आणि सत्याने तिला अजून एक गोष्ट सांगितली आहे. सत्या म्हणतो, कदाचित त्याने जर का तिजोरी उघडून बघितलं तर त्याला ती फाईल नाही दिसली तर मंजू तुझ्या हे जीवावर बेतू शकतं. त्यामुळं त्या ठिकाणी ती दुसरी एखादी नकली फाईल तयार करून ठेव, असंही सांगितलेलं आहे. आणि मग सत्या आणि मंजूने एक प्लॅनच तयार केलेला आहे. आता या फाईलचे सगळे व्यवस्थित पुरावे आपण ठेवायचे. ह्या फाईलची एक दुसरी फाईल बनवायची आणि ती फाईल तशीच त्या तिजोरीमध्ये ठेवायची, जेणेकरून त्याला वाटलं पाहिजे की त्यामध्ये ती फाईल सेफ आहे. सत्या आणि मंजूने ती फाईल व्यवस्थित उघडून त्यातले फोटो काढून अशी दुसरी एक फाईल तयार करून ती आता तात्याकडे ठेवण्यासाठी तयार केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सत्या आणि मंजूचा प्लॅन अगदी सक्सेस झालेला आहे. जो तात्या चोर आहे त्या चोराच्या घरी जाऊन चोरावर मोर बनत मंजूने कशा प्रकारे ती फाईल मिळवली आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.